संस्थेची संस्थापक आणि आजच्या कार्यक्रमाची आयोजक. तुम्ही आज या कार्यक्रमाला म्हणजे पोस्ट कोविड हा अक्षय भाषेचा अनौपचारिक असा पहिलाच कार्यक्रम आहे. तुम्ही या कार्यक्रमाला आलात याचा मला अतिशय आनंद झाला आणि तुमच्या येण्यामुळे ही जी नवीन पिढी आहे उत्साही आणि गुणी जी आजचे सगळे नाटकं आणि बाकीचे सादरीकरण करणार आहेत तर त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल. तर आल्याबद्दल धन्यवाद. तर आजचा कार्यक्रम आहे एकांकिकांचा. तर मी इतक्यातच एक पुस्तक वाचत होते आणि त्याच्यातल्या लेखाचं शीर्षक होतं फिनिक्स आणि ते पुस्तक लिहिलं आहे नरहर कुरुंदकर हे जे की ज्येष्ठ समीक्षक मराठी भाषेतले. आणि ते कशावर तो लेख कशावर असावा तर एकांकिकेवरच. म्हटलं कुरुंदकरांनी हा लेख माझ्यासाठीच लिहिला आहे की काय. आणि एकांकिकेविषयी ते काय बोलले आहेत की जेव्हा संस्कृत नाट्यवाङ्मय वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होतं तेव्हा एकांकिकेला जी महती होती जे महत्त्व होतं ते आधुनिक काळातल्या वाङ्मयात एकांकिकेला नाही. हे वाचून मला जरा वाईट वाटलं. मी म्हटलं हे काही बरं नाही. पण मला असं लक्षात आलं की तो लेख लिहिला होता 1991मध्ये. इंटरनेट नंतर आली, सेलफोन्स नंतर आले, सगळा एवढा मोठा बदल त्यानंतर घडलेला आहे. मला म्हणजे माझ्या ऐकिवात आणि वाचनात असं आलेलं आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वी म्हणजे 1 शतकाच्या आधी 1.5 शतकाच्या आधी 7-8 तासांची 8-9 तासांची नाटकं व्हायची. म्हणजे मी तर इमॅजिन पण नाही करू शकत असं काही. पण लोक मुक्कामाने जायचे बहुतेक थिएटरमध्ये जे काही थिएटर तेव्हा होतं. त्यानंतर ते कमी कमी होत 3-4 तासांची नाटकं व्हायला लागली. आणि मला असं वाटतं लोकांनी तेव्हा आपण कुरकुर केलीच असेल की अरे काय या 3 अंकी नाटकात काही दम नाही बरं का. आपण कशी 7 अंकी नाटकं बघायचो. ते जाऊन मग 3 अंकीवर काही काळ स्थैर्य आलं आणि मी लहानपणी 3 अंकी नाटकंच बघितलेली आहे. तुझ्या तुझपाशी, प्रेमा तुझा रंग कसा, थँक्यू मिस्टर ग्लाड वगैरे तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. मग नंतर परत थोडा काळ बदलायला लागला आणि आता ॲक्च्युली तुम्ही बघाल तर 2 अंकी नाटकं येतात. म्हणजे वाडा चिरेबंदी किंवा आपण ते व्हाईट लिली नाईट रायडर बघितलं ते 2 अंकी नाटक होतं. पण माझ्या मते जमाना एकांकिकेचाच आहे. कारण की एकांकिका आपल्या जीवनशैलीला बरोबर सूट होते असं मला स्वतःला वाटतं. तर त्यामुळे आज आम्ही एकांकिकाच करणार आहोत. पुलोत्सवाला सुद्धा आम्ही पुलंचं तुझ्या तुझपाशी 3 अंकी नाटक न करता एकांकिकाच केली होती सांत्वन नावाची. आणि मला माहीत नाही तुमच्यापैकी किती लोकांनी तो बघितला पण ते नाटक अतिशय उत्तम झालेलं होतं. तर दुसरं म्हणजे एकांकिकेच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक गंमत सांगते. म्हणजे कसा तो थिएटरमध्ये बसण्याचा जो काळ असतो तो कसा आकुंचित पावतोय बघा. वाडा चिरेबंदीचे जे लेखक आहेत तुम्हाला माहिती असतील महेश एलकुंचवार महान नाटककार. तर ते इथे येऊन गेले आणि त्यांच्या बोलण्यातून त्यांनी एक फार गमतीदार गोष्ट सांगितली की जर्मनीत, आता जर्मनीत म्हटल्यावर सगळं काही महत्त्वाचं जर्मनीत घडतं बरं का. म्हणजे नाट्यसृष्टीच्या जर्मनीत म्हणे मॅचस्टिक थिएटर आहे बरं का. तर मॅचस्टिक थिएटर म्हणजे काय तर आकाडी शिलगवल्यावर ती पूर्ण जळतपर्यंत जेवढा वेळ असतो तेवढ्यात नाटक करायचं. आता ती जर्मनीतली आकाडी ती किती मोठी असेल माहिती नाही, हिटलरलाच ठाऊकते. पण मी म्हटलं ॲरिझोनातली आकाडी 110 टेम्परेचरच्या वरती 3 महिने जळणारी असावी याच्यात काही शंका नाही. तर आज आमच्या आकाड्या म्हणजे आमच्या एकांकिका पहिली 35 मिनिटाची किंवा थोडी जास्त असेल, दुसरी 20, तिसरी अजून छोटी अशा आहेत. आम्ही काय शिलगवणार आहोत त्याच्यातून तर जनतेमधलं एकांकिकेविषयीचं प्रेम, एकांकिकांविषयीचं प्रेम. कारण की हा नाट्यप्रकार रुजतोय, रुजणार, फळणार याच्यात काही प्रश्न नाही. आणि त्याला 3 अंकी नाटकांइतकी महती प्राप्त होणार याबद्दलही मला काही शंका नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला असा मांडायचा आहे की याचं भान असू द्या की आपण वाचनालयात आहोत. काही लोक तुम्हाला दिसले असतील पुस्तकं वाचताना, अभ्यास करताना निदान तसा देखावा तरी ते करताय तर त्यांना डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्या. तुम्ही कलाकारांना प्रोत्साहन देणार आणि द्याच टाळ्या वाजवून विनोदाला हसून वगैरे, पण कल्लोळ होऊ नये आणि ते ॲडमिनिस्ट्रेशनचे लोक इकडे येऊ नयेत तेवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी.
या वाचनालयाशी आपलं खास नातं आहे, कारण की 2016मध्ये अक्षय भाषेकडूनच या वाचनालयात आणि त्याआधी टेम्पी वाचनालयात ॲक्च्युली मराठी पुस्तक विभाग उघडला गेला आणि तो अजूनही चांगला चालू आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने. एखादं चांगलं काम आपल्याला जर करायचं असेल, सामाजिक काम, समाजहिताचं काम, तर त्याच्यामागे अनेक अदृश्य हात असतात आणि त्याच्याशिवाय ते होत नाही आणि ते सातत्याने टिकत नाही. तर हे करताना मला कोणाकोणाची मदत झाली, त्यांची मला आय वॉन्ट टू ॲक्नॉलेज देम टुडे. मला त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. तर आणि काही लोक ॲक्च्युली मी त्यांच्यासाठी रिझर्व सीट्स ठेवल्या होत्या, पण ते आलेले दिसत नाही आज. पण सगळ्यात पहिल्यांदा मी देवकर काकांचं नाव घेऊ इच्छिते की त्यांनी मला अगदी पहिल्यापासून म्हणजे 2016-15मध्ये आम्ही जेव्हा हे काम करत होतो, तर तेव्हा आम्ही खूप साऱ्या पुस्तकांचं कॅटलॉगिंग केलं आणि सगळं काही नवीन होतं. आम्हालाही कळत नव्हतं की कसं करावं कॅटलॉगिंग, आणि वी वर स्क्रॅम्बलिंग थ्रू पेपर्स अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ अमेरिकन लायब्ररी वगैरे. तर तेव्हा देवकर काकांची खूप मदत झाली. आणि देवकर काका, श्रीयुत मनोहर देवकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथून 35 वर्ष काम करून इथून निवृत्त झाले. ॲरिझोनात ते मुलाबरोबर इकडे राहत आहेत आणि निवृत्त आयुष्य कसं जगावं हे आशा काकू आणि मनोहर काकांकडून अगदी तुम्ही शिकून घ्या. ते उत्तम चित्रकार आहेत, उत्तम लिहितात. त्यांचा एक लेख आत्ता अंतर्नादमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी देणगी दाखल पुस्तकं पण दिलेली आहेत. आज दुसरी व्यक्ती जी आलेली आहे त्या म्हणजे मधुराताई बापट. त्या स्वतःला म्हणतात मी परकीय ऐकली, आणि त्या कधी तसं वागत नाहीत, हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. तर त्या स्वतः अतिशय उत्तम वाचक आहेत, रसिक आहेत आणि त्या सायको ॲनालिस्ट त्या स्वतः. आणि त्यांच्याकडून पुस्तक कसं वाचावं किंवा त्यांच्याशी बोलण्यामध्ये एखाद्या पुस्तकाविषयी वगैरे याच्यात खूप मला आनंद मिळतो. तर त्यांना फक्त एका शब्दाने मी म्हटलं की मला कॅटलॉगिंगमध्ये मदत हवी. आता 100 पुस्तकांचं कॅटलॉगिंग मधुराताई आणि हर्षवर्धन त्यांचा मुलगा या दोघांनी मिळून आनंदाने केलं. हे मला अगदी नम्रपणे आणि अतिशय मी आभारी आहे त्यांची. ज्या व्यक्ती आल्या नाहीत त्यांची नावं अशी, माझ्या 2 प्रिय मैत्रिणी डॉक्टर माधुरी नारखेडे, ही आलेली दिसत नाही आहे, आणि शकून तुळपुळे. त्या दोघींनीही मला म्हणजे they shared all the joys and sorrows of maintaining the books, Marathi book section in this library. अनेक झूम मीटिंग्स त्यांनी अटेंड केल्या, बरेच कागदपत्र वगैरे सगळं. तर त्या माझ्याबरोबर तो प्रवास करत होत्या, तर मी त्यांची फार आभारी आहे. आणि तसंच एक व्यक्ती ॲक्च्युली इथे राहत असे, प्रोफेसर प्रसाद बोराडकर. तर ते आता कॅलिफोर्नियात राहायला गेले. तर त्यांनी पुस्तकं आणलेली आहेत, म्हणजे कोठावळेंकडून, इतर पब्लिशर्सकडून. आणि तर बुक सेक्शनची जी गोष्ट आहे, मराठी बुक सेक्शनची, तर ती गोष्टच अशी सुरू होते की कोणे एकेकाळी चॅन्डलर नावाच्या गावात एक अमित आणि राजश्री नावाचं सुंदर जोडपं राहत होतं. आणि ते इतके सुस्वभावी आहेत की राजश्रींनी स्वतः मला सांगितलं, नाही भाग्यश्री ताई पुस्तकं आणू आपण आणि आपण मराठी बुक सेक्शन सुरू करू. आणि अमितनी मुंबईहून म्हणजे कोठावळ्यांनी त्यांच्या घरी पुस्तकं पोचवून वगैरे सगळं, म्हणजे अगदी आजकाल तो शब्द आहे जुगाड लढवून म्हणतात, तसं आम्ही ते सगळं केलं. कारण की टपाल खर्च अतिशय जास्त आहे. पुस्तकांना जर मेल करायचं म्हटलं तर पुस्तकांच्या किमतीपेक्षा टपाल खर्च जास्त आहे. तर हे सगळं अनेक हात लागतात या गोष्टीला. तर अमितनी अगदी आनंदाने ती पुस्तकं आणली आणि त्याच्यामुळे कितीतरी म्हणजे 100च्या 200च्या वरती आणली पुस्तकं. आणि हे चालू अव्याहत काम चालूच आहे. तर मी त्या दोघांची अतिशय ऋणी आहे. मी ते आता माझं बोलणं संपवते आणि आपण आपली पहिली आग काढीशील गौ. आणि मी नवीन मला या पिढीचं इतकं कौतुक आहे. याच्यातले अनेक लोक, अनेक मुलं नुकतेच भारतातनं आले आहेत बरं का, पहिल्यांदा. म्हणजे त्यांना 2 महिने पण पूर्ण झालेले नाही, पण ऑलरेडी दे आर असोसिएटेड विथ सो मेनी पीपल आणि दे आर कॉन्ट्रीब्युटिंग टू सोशल कॉज. मला खूप आनंद होता. तर पहिली व्यक्ती आहे अंतरा प्रधान, ती कॉम्पेअरिंग करणार आहे. तर मी अंतराला म्हणेन की सूत्र या कार्यक्रमाची हातात घे. धन्यवाद.
हॅलो, नमस्कार. इतकी सुंदर सुरुवात झाली आहे खरं तर, पण मी लिहून आणलं आहे, आता मी ते वाचणारच आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अक्षय भाषा संस्थेतर्फे आयोजित नाट्यपर्वणी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात मी अंतराचा उघले प्रधान आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी आपण हा उत्साह जो तुम्ही या उत्साहवर्धक वातावरणात सगळेजण आलेला त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. खरं तर कौतुक हे आहे की एवढं भरपूर ऊन आहे आणि इतक्या उत्साह आहे आणि इतके संख्येनं तुम्ही आलेले आहात, त्यामुळे खरंच पुन्हा एकदा थँक्यू. शेक्सपियरने लिहिलं आहे, जग ही रंगभूमी आहे, पण मला वाटतं हे नुसतं जग नसून ही एक जादूमय दुनिया आहे, जिथे गेल्यावर आपण केवळ कलेचे चाहते बनतो. थिएटरमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा तिथला मिट्ट काळोख आणि कलाकाराचे सादरीकरण हा एकच संवाद असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे रिटेक नसतो. कलाकृतीचं सादरीकरण थेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतं. तेव्हा तुम्हाला कल्पना येईल आमच्या कलाकारांनी किती मेहनत घेतली आहे. त्यामुळे अजिबात कचकचू नका, अजिबात कंजूसगिरी करून टाळी कमी वाजवू नका, भरपूर टाळ्या वाजवा, कारण तुमची प्रत्येक टाळी ही आमच्या कलाकाराच्या पाठीवरची एक थाप असणार आहे. त्यामुळे थोडी जरा प्रॅक्टिस करूया. अर्थात निमित्त नाटकच आहे, त्यांना नाटकावर आधारित एक कविता आहे, ती सादर करते. अनुभवांची गर्दी जेव्हा जमते तेव्हा त्यातनं वाट काढत गुदमरत कागदापर्यंत पोचतं ना, ते नाटक. पण कागदावर उतरण्यापूर्वी ते अनेकदा मागे वळून गर्दीकडे टाकतं कटाक्ष. ही गर्दी कुणाची, नेमकी कुणाची? तारांगणाची व्याख्या निव्वळ एका तार्याने होत नाही, अगदी तसंच. कदाचित किंचित जास्त लख्ख असतं अनुभवांचं आकाश. मग कुठल्या तरी अंधार रात्री याच अनुभवांची बनतात नक्षत्र, आणि नशीब घेऊन ते येतं जन्माला, ते नाटक. मग लिहिला जातो प्रवेश पहिला अंक, मध्यंतर अंक दुसरा आणि कदाचित शेवटचा. शेवट होत नसतो, शेवट करावा लागतो. काही अजरामर होतात, काही काळाआड होतात, काही कालातीत तर काही समकालीन. प्रयोग थांबले तरी नाटक थांबत नाही. ते भळभळती जखम घेऊन रोज सामोरं जात असतं. आपण श्वास रोखतो, नाटक रोखतं काळ. आणि नेमका हाच काळ आपल्यासमोर उभा करण्यासाठी आम्ही सर्वजण नाट्यपर्वणी हा गुलदस्ता घेऊन तुमच्या पुढे आज आलेलो आहोत. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी थोड्याशा सूचना. आपण सर्वजणच रसिक प्रेक्षक कार्यक्रम बघायला आलेलो आहे, त्यामुळे कोणाचाही मोबाईल वाजला तर इतरांचा रसभंग होणार नाही याची थोडीशी आपण काळजी घेऊया. त्यामुळे मोबाईल फोन कृपया सर्वांनी बंद करायचा आहे. सायलेंटवर नाही बरं का, बंद करायचं आहे. थँक्यू. आणि हॉलमध्ये कुठेही कचरा होणार नाही याची आपण काळजी घेऊया. त्याचबरोबर कार्यक्रम संपल्यावरती ज्याच्या जागी खुर्च्या ठेवल्या जातील याचीसुद्धा खबरदारी घेऊया. अजून एक स्पष्ट करायचं आहे की हा संपूर्ण कार्यक्रम आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहोत आणि हा आमच्या वेबसाईटवरती आणि सोशल मीडिया हँडल्सवरती सुद्धा अपलोड होणार आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.